जरा खय तुमका काम सांगितलं काय पळवाटा कशा तुमचे निघतं तो 4 व्हीलर येणार नक्की. मंडळी नमस्कार, मी रोही तुमचं 84व्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते. तर मंडळी पाठीमागे आरू आहे, इकडे खय गेलोस गो दडलाय. तर त्याचे शाळेत जायची तयारी करायची, म्हणजेच केस बांधायचे, बाकी तयारी झाली आहे. तर चला आधी पटकन तिचे केस बांधूया. आज आणि शाळेत कसा हा आज शाळेत कसा तिची काय ती प्रभात फेरी आहे आज, म्हणून जायचं. उद्या आज म्हणजे उद्याची आज प्रॅक्टिस करून घेणार आहेत, सुट्टी असली मग तरी. युनिफॉर्म कशा युनिफॉर्म कशा घरचे बोलले युनिफॉर्म मध्ये मॅडम ते चालत जायचं असेल जमत नसणार, गावात फेरी मारणार ना. सुट्टीच्या दिवशी युनिफॉर्म कशा गो मॅडम बोललेत की काय बोलल्या? की तुम्ही फ्रॉक घालून या 11 युनिफॉर्म घालून ये बोल. फ्रॉक घालून या. मग फ्रॉक कोणता पण चालेल. चालला असता. नाही चल पटकन, तुला किती वाजता जायचंय? मला 11 मधले किती? होय चल, नाही आता तुला झाला की सांग, मी पण झालो. तुम्ही काय जाता? येतो राजा बोलत मग सकाळीच जायचा. बाई समाज नाही राहत आता इकडे. 29 मिनिटे हं? 10 वाजून 29 मिनिटे चुकला. बरोबर आहे. बरोबर आहे. नाही चुकलाच. 10:15 झाले आहेत ना. तर आता हिचे केस बांधूया आणि हिला आधी शाळेत पाठवूया आणि 10:15 नंतर मग आपली कामं करूया. चल चल, मी जातो आईची पानं नाही जातो. नको जाऊ. अरे पण नुसत्या पाण्यासाठी होय मग काय हो, पानं तर- काय एवढी अडली आहेत की? अरे पान वेल लावूया. पाना म्हणजे जीव की प्राण मारली नव. माझं अन्न झालं तरी चालेल, पान हवा. ऐकलं ती या मी काय म्हणतो, आता फक्त आहेत 2 काय संध्याकाळपर्यंत पुरतील ना? काय संध्याकाळपर्यंत. आता मी जरा जरा खातो ना, जास्त नाही. मग संध्याकाळी गेले तरी चालतील ना अनु. संध्याकाळी समजला तुला काय तर जेवणाचा बघ. नाही तर काय. कुणी आणलं ना तुला? काकीने. पाकीन. चल आता तुझे पण केस बांधूया. ये ती धुया आधी. नको. आंघोळ नको हिला फक्त. चल केस बांधूया पटकन. अरे अरे बाबा, भेट भेट बाबा भेट भेट. ती तुला तू भेटेल किती दिवसात भेटला? किती ए जसा काय ना महिन्याभरात भेटला असा भेटताय. किती दिवसांत भाऊ भेटलास तुला? मी चालते. टाटा कर. खाल्लं काय आता दीदी बघत नाही, बघत बोल. टाटा हो कर. दीदी टाटा करता ना. हो, टाटा कर. चल, चल, तू नाही केस जात बांध. तू नाही जात तुझी नाही शाला हा? दीदी बरोबर जात. मजा तयारी कर जा. येते गेली. मी सोडतो तुला. चल शोड येईल मामी. चल पटकन केस बांधूया. केस बांधूया. केस- आंघोळ करूया. केस आहेत कुठे? केस घेणार नाही. ना केस बांधूया. पहिली तर टाकते आपल्या नाही शॉली. जरा लागतं का म्हणे. हळूहळू हळूहळू कर. हळूहळू कर. नवटंकी आहे नवटंकी बोल. नाटकी पोरगी ना. थमी मंडळी तांदूळ साफ केल्याने कुकर लावत होते, तर ठमाचा बाहेर मस्तपैकी आवाज आला. एक गाणं बोलत होती. त्यातला ठमाला, ठमा कुठे गेली? बोलशील ना आता गाणं? हा. नाचा अशा. हा आणि गाणं पण बोल. हा. हॅलो. हा म्हणू बोल. काय ते मगाशी बोलत होतीस ते अरे होते आजी. बोलशीलच काय, तुला मी लय मारणार. बोल बोल. ठमा बोल तू. अरे होते आजी. आजी कोंबडा कापला. आमचा मामा लागला. आमच्या मामा लग्न आले. दाखव. काय बोलली ठमी? काय मला सांगते. काय दाखव ना काय खातोस. काय नाही, तो औषध खात होता. औषध खात होता तो. काकली खात होता मला माहिती. काकली तू नाही. काय मला काय बोलली? काय बोलली मामाला? तुला देणारच नाही. काय बोलली आधी? परत परत व्यवस्थित गाणं बोल. एवढे म्हटले आजी. आजी कोंबडा कापला. आमचा मामा लागला आले. मी लग्ना काय
काय फेकूक जातच बिचार आहे काय गेला तुझा पळचा पळ. अजून अजून कोणतं गाणं येतं? दुसरं कोणतं तरी. हा बोलणार आहे. हाच येत आहे. तुला मी खाऊ बिऊ काय देणार नाही. आम्ही गेलो मामा परत तिकडे खा. नाही 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 काय काय बोलला परत चल म्हणताय. म्हणून त्या गाणं बोलताय. आता उचललं आणि फेकून दिला. आपली मोठी आजी आजीने कोंबडा कापला आमच्या मामा लागले. थमा भाजी कशी आहे? पहिल्यांदा खात असशील ना? तिकट आहे. तिखट आहे. अलकुलची भाजी मी पण पहिल्यांदाच केली आणि ठेवा पण पहिल्यांदाच खात असेल. नंबर नेहमीप्रमाणे तर आता जेवण जरा काय मला पॅकिंगला मदत करा जरा. जेवण झोपायचं. मी पण झोपणारच आहे. मी थोडी पॅकिंग करायला बसणार आहे. आधी जेवते आणि मग झोपते आणि मग पॅकिंग करते. चला जेवूया. मंडळी ॲड्रेस लिहून झाले आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी थोडीफार केली आणि आता ॲड्रेस म्हणते कुळथाची पिठाची पॅकिंग करण्यासाठी बसलेत आणि मिस्टर पण आलेत. फ्रेश बिश होऊन चांगले आता बसले आहेत. आता परत पॅकिंगसाठी मदत किती करतात ते बघायचं आहे. मिस्टर हो मिस्टर मिस्टर काय मी तुमच्या भरोशावर ठेवली आहे पॅकिंग करायची. गेले काय नाही. आता आले बोला. आलो आणि करतो आता आम्ही पॅकिंग असं बोला. बघू नका. चला पटापट बॉक्स ॲड्रेस लिहून ठेवले. फक्त बॉक्सला पटापट चिकटपट्टी गुटाळत जायची आहे. बाकी काय नाही. जोरात चालू आहे मग व्यवसाय. जोरात मग काय जोरात कसला. मग आताशी 2 ऑर्डर ही आताशी 3री ऑर्डर. अरे वाघीण आहेस तू. वाघीण एकटा करू शकतो. नाही नाही काय नाही. एक तर ह्या तरी पकडा नाही तर हे पॅक अरे ह्या तुला- पकडूक नको आहे आता मला कोण पॅक कोण हायस कोण तू? तावड्यांची वाघीण. असू दे. तू एका झटक्यात होता करशील तू. चण्याच्या झाडावर चढवू नका. आता उगत तरी काम म्हणजे जरा फोर- काही तुमका काम सांगितलं काय पळवाटा कशा तुमचे निघतात तो. 4 व्हीलर येणार नक्कीच. येणारच आहे. ती मेहनतीन घेणारच आहे मी. ते भितोय की आणि ती स्वतः एकट्याच्या जीवावर घेणार आहेस तू मला माहिती आहे. होय. पण आधी तुम्ही मदत केलात तर तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललेले मदत तुमची पण गरज आहे म्हणून. चला आता हे पॅकिंग पटापट करूया. 200 ग्रॅमचे मी पॅकेट्स बनवले आहेत. आता फक्त ते बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. ओके. समजलं. मग मी काय करू? बॉक्सला पटापट चिकटपट्टी लावा. बाकी काही नको. ठीक आहे. चला. बसत नाही पॅकिंग कशी असेल दाखवून तुला. टाकतो चिकटपट्ट्या संपून. होय संपून टाकलं तरी चालेल. त्याच्यावर वजन वाढतात आम्हाला पैसे भरूचे लागतात. तुमचा काय टाकते चिकटपट्ट्या संपूर्ण बोलतात. काही लोकांनी असं सजेशन की आवाज ह्याचा कडकड आवाज तुझा आवाज नाही जाणार. तुला काय तिकडे सांगायचं असेल तर. नाही काहीतरी कमेंट्स की काय मला पर्सनल मेसेज आलेला की प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून चिकटपट्टी लावून द्यायची बॉक्स बिक्स. अमेझॉन फ्लिपकार्टचे येतात तसे की तसा हा असं पीठ आहे ना ते पण फाटला बिटला तर मग पीठ जरा पाणी बिणी पडला तर कसं सेफ जात आहे ना. आणि आपला कसा एकच प्रोडक्ट घेऊन जातात. इकडनं गावसून मुंबईला जाणार पार्सल ते मोठमोठे पार्सल असणार. त्याच्यात हा एवढासा छोटा बॉक्स असणार. म्हणजे छोटी पिशवी काय जर केली तर ती छोटीशी पिशवी असते. तर त्या पिशवीतनं फाटेल बिटेल ही रिक्स मला घ्यायचीच नाही. हाय ते व्यवस्थित आहे. ह्याच्या आवाजात त्याचा आवाज येणार नाही वाटतं. येत असेल. मी मोठ्याने बोललो. मग एक काय करूया सांग. हा
आता तुझं ते बंद कर, हं. मग पटपट आधी आपण हे आवरूया. आणि आणि काय तुझं पटकन बंद केलंस तर कसं मग मला लगेच पटपट करता येईल. मग करा कॅमेरा पटापट. चालू असताना मला ते जरा काम फास्ट होणार नाही मी माझ्याकडनं. बोलत नाही, मी गप्प मी हे चिपकवत जातो. हं? ऍड्रेस चिपकवत जातो, तुम्ही घ्या परत. ते आवाज येणार नाही याचा, आवाज आहे ना. मग बोलू नको. मग ते बंद कर आता, झाला ना तुझा. बंद कर. मग घे बाबा तुझा तू, मी चाललो जेवायचं असं बोलशाल. नाही 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 नाही. नाही नाही खरंच नाही करतो. पण मला अरे नेहमीचा करतो, तू बंद कर. नेहमीचा डायलॉग नाही ऐकायला भेटला. काय मग मी कंटाळून आलो, मी नाही करणार, माझे पाय दुखतायत असं. मग ते नाही झालं पटकन, आता काय होईल तसं. तू बंद कर. बघा मी लगेच चालू करून येत हा हा नाही. बंद कर. 5 बॉक्स झाल्याशी मतलब ना किती आहेत? एक झाला. 5 आहेत ना. करतो, बंद कर लवकर कर. हा चालेल, करते. त्या म्हणते फायनली मिस्टरांकडून पॅकिंग करून घेतलीये. अशीच हातभार लावा नेहमी, समजलं ना. आता माझे फक्त लेबल झोप लावायचे, आली तेव्हा. लेबल लावायचे बाकी आहेत. झोप जाऊ अजून दे. जेवचा बाकी आहे. चल झाला, मी जाऊ. खरं जा. ती गाडी बिडी लवकर घ्या बाबा, एकदाची कधी ती येऊ दे, मग नंतर बाबा काय? असं नाही मोकळा झोपा हो. काढून काढून. असं रात्रंदिवस मेहनत करूची लागतात त्याच्यासाठी. मग चाल, शिक जा, गाडी शिक तोपर्यंत. मी चालवणार की मग कोण चालवणार? तुम्ही? मी नाही, तू परत मग सांगशील आणि काहीतरी. कैची तेव्हा काही माझ्या जीवावर गाडी घेतलेली, तुम्ही चालवतात कशा. काय नाही असं बोलणार. बोल. चावी माझ्याकडे राहणार, मी असं बोलणार चला, मग चालणार तुम्ही. ड्रायव्हर बनवणार की आला म्हणता. चल संपव काय त्या व्हिडिओ, जाऊ मी. खय चालणार. गाडी बुक करायला जातो आता. झाला आता कोणती व्यवसाय सुरू झाला ना. कोणती आता काय घ्यायची? पैसेच पैसे. होय तर, जसं काय किती हा. ऑर्डर येत आणि किती बुक नाही. बुक करू सांगू. काय बुक करू गाडी. कोणती घेणार? गाडी तू येणार. पण नाव काय गाडी? अल्टो अल्टो अल्टोच घे. काय अल्टो? अल्टो ती एवढीशीच दिसताना. ती तेवढीशीच हवी, तेवढीशी सुरुवातीला चालवायसाठी तीच बरी, शिकायसाठी तीच नको. काय हं? अल्टो शिकण्यासाठी त्याच्या तेवढ्याच ह्याच्यामध्ये छोट्यामध्येच घ्यायची, हम्म. पण जरा अशी दिसूक हवी ना. दिसू कवी नाही, अल्टोच बेस्ट आहे. अल्टो नको. कुठली ती घे, कुठली पण घे, काही ती बुक कर हं. आणि काही ती घेऊन टाक एकदाची. घेणारच आहे. आता तुम्ही कसा असं आता टोमणे मारत किती जायचं 5 ऑर्डर, मुद्दामून. किती ऑर्डर आल्या? 5 ह्या किलोच्या ऑर्डर दिल्यास ना. नाही म्हटलंस तरी 5 ह्याच्यामध्ये तुला किती ह्या 5, परवाच्या 5, त्याच्या परवाच्या 5. पहिलं काय नाही, पहिला लॉस झालाय. नाही नाही झाले, त्याच्यात काय 4 व्हीलरचे पैसे बनले. होय तर 2 आता गाडी नाही आली. 2 नाही ऑर्डर आल्या. तुम्ही मला टोमना मारून दाखवताय की म्हणजे माझ्या कसं आग लागल म्हणजे मी अजून धावेन, तर माझ्यावरतीच असणार आहे सगळा. घेतलंस गाडी, बघूया. नाही घेतलंय तर बघा, नाव माझा मी बदलून टाकला, तुम्ही तर परत होता तर ठेवेन आधी तावडे म्हणून. पण घेतलंस तर अल्टोच घे बाई. नाही मला दुसरी कुठली जमणार नाही, अल्टोच काय जमणार. तुमका काय चालू घेता की? चालू शिकीन मी, पण ती अल्टो का जमल, कारण आता मी काय चालवतोय आता, बाईकवर कशी सवय झाली मला एवढ्या एवढ्या रस्त्यातनं जायची. मोठी गाडी घेतली ना आता अंदाज येणार नाही, म्हणजे मला काय नाही, त्याचा डोक्यात ना थोडा स्ट्रेट डोक्यात ताच विचार येतात की ती गाडी आता कशी आपल्या निमुळत्या जागेत सुटायची सवय झालेली आहे. मग गाडी जर आपली पहिली शिकताना गाडी ना छोटी हवी, मग ती छोटी गाडीची अल्टो, मला वाटतं अल्टोच जमल, बेस्ट वाटतं. आणि सगळी नॅनो त्यातल्या- घ्यावा मग. नॅनो अति उत्तम. का? म्हणजे कसं बघ, मेंटेनन्स कडनं पण परवडल. काय म्हणजे अल्टो म्हणतोय मी, नॅनोपेक्षा चला अल्टो. मेंटेनन्स कडनं पण परवडल आणि जागा पण छोटी घेईल, निमुळत्या जागेतनं जाईल पण. म्हणजे तसा मला अंदाज नाही ना आता चालवताना, आणि शिकायला ती बरी पडेल असं वाटतं अल्टोच. ते अल्टो छोटे वाटत माका. आता आपण जाता येताना माका हा. जास्त करून वॅगनर दिसतात ना, ते भारी वाटत. वॅगनार नाही, वॅगनार जरा मोठी आहे. ते काय ते एवढी जास्त मोठी नाही. चौडी आहे, चौडी जरा, आणि उंचीच पण आहे. मग तर बरं आहे ना. उंचीचा असू दे, पण मग चौडी नाही पाहिजे, असं अशी मान रुंद नाही अशी पाहिजे. चढताना माणूस ना एसटीत कसा सरळ ताट मानेन जाता, तसा मान अल्टो मध्ये खाली वाकून नको तू काय जाता. बगळा आहे, तर लंबडी आहे. सांगतो. अल्टो नाही आपलं, ही वॅगनार अल्टो नाही. नाही, अल्टो नाही, बरोबर अल्टो नाही, अल्टो. वॅगनार नाही. चल
ऐकणार नाही. अल्टो घ्यायची तर अल्टो. घेऊची असेल तर मग तुमच्याकडचं घेवा तुमचा. हड. शपथ. म्हणजे चला आता ऍड्रेसचे लेबल पण लावून झाले आहेत. जर कोणाला कुळीत पीठ पाहिजे असेल तर माझ्याकडे आता अवेलेबल आहे. तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर लवकरात लवकर बुक करा. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता रोईज लाईफचा 84वा ब्लॉग. आता भेटूया 85व्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.